नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर तुम्ही ज्या गोष्टीचा लय दिवसापासून वाट पाहत होते, ती गोष्ट म्हणजे तुमचं एस-एस-सी जी-डीचं फिजिकल कधी होणार भैय्या? ठीक आहे. फिजिकलसाठी बरेचसे पोरं आपले क्वालिफाय झाले महाराष्ट्रामधून. त्यांना एकाच गोष्टीची जी वाट पाहत होते, ते म्हणजे फिजिकल, मेडिकल काय-काय आमचं असणार आहे, आमचा जे-आर कधी येणार आहे, आमचं हॉल तिकीट, बिल तिकीट सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर तुमचं आनंदाची बातमी तुम्ही सांगते की बा तुमचं 20 ऑगस्टपासून फिजिकल सुरू होणार आहे. आनंदाची बातमी ही ज्यांच्यासाठीच राहणार आहे, जे पहिलीपासून आपली फिजिकलची तयारी सुरू करत आलेली आहे. ठीक आहे. ज्यांनी पण हे नोटीस फेक मानलं, मी आधी व्हिडिओ बनवला होता चॅनलवर आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की भैया 20 ऑगस्टपासून फिजिकल सुरू होणार आहे. पण पोराचं म्हणणं झालं 150 पोरं की हे जे-आर खतम खोटं आहे ना, असं आहे तसं हे आम्ही काही फिजिकलची तयारी करत नाही. बरं ठीक आहे. आता तुमचं मानलं, आता तुम्ही काय करता पहा मग. ठीक आहे. असं जी सांगायची गोष्ट झाली. म्हणजे सीन हाच की बा व्हिडिओ मी मी पण बनवला स्वतः की मला वाटलं होतं बा पोरापर्यंत अपडेट जावं. चॅनल आपल्या व्ह्यूसाठी बिलकुल नाही आहे, तुम्हाला समजलं असेल. फक्त गायडन्स आहे बघ. ठीक आहे. मी तो व्हिडिओ बनवला होता. बऱ्याचशा पोरांनी कमेंट केला की तू काय पण सांगू नको असं तसं, तुला माहिती आहे का जी-आर आहे का तो असं तसं. विषय हा असते की तो 100% भरोसा ठेवू नका. मी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ते खोटे असू शकते, पण खरं असल्यावर काय करायचं आणि आता ज्यांनी तयारी केली नसेल त्याचं कसं होईल. 5 किलोमीटर भैया सोपं नसते. जेवढं तुम्ही सोपं मानता तेवढं पण सोपं नसते. तिथे गेल्यावर समजतं 5 किलोमीटर काय असते. इथं 5 किलोमीटर मारणं सोपं आहे. इथं तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवता, पाणी गिणी सगळं व्यवस्थित. पण तिथं तसं नसते. तुम्ही केव्हा उठता केव्हा झोपता, तुम्ही कोणत्या सिटीत जाता, तिथं पाणी गिनी सगळ्या गोष्टी तुमच्या अपोजिट होऊन जातात. त्याच्यामुळे तिथं 5 किलोमीटर मारणं म्हणजे इकडे प्रॅक्टिस लागतीच. इकडे जेव्हा पोट दुखते तिच्यात बी तुम्हाला 5 किलोमीटर मारणं पडतं, तेव्हा ते 5 किलोमीटर तिकडं पास होते. ठीक आहे. असं होते ते काय आपल्याला निगेटिव्ह बिगेटिव्ह करून राहिलं तुम्हाला. एवढं बी काही हे नाही आहे. आतापासून बी तयारी केली तुम्ही होते. ठीक आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचं 20 ऑगस्टपासून फिजिकल सुरू होणार आहे. आणि एक मेन म्हणजे की तुमचं फिजिकलसोबत मेडिकल आहे का. ठीक आहे. हे CRPFच्या वेबसाईटवर मी जे इम्पॉर्टंट नोटीस तुम्ही बघितलं असेल. आणि हां, हॉल तिकीट एक मिनटं फक्त. हॉल तिकीट पाहायचं कसं ते पण सांगतो. ज्यांना हॉल तिकीट ज्याचं डाउनलोड झालं नसेल अजून, कारण की कालपासून खतरनाक वेबसाईट जाम होती, कारण की ती CRPFची वेबसाईट जास्त काही मोठी नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर लोड आला तर काल हॉल तिकीट डाउनलोडच होत नव्हते. ठीक आहे. तुम्ही डाउनलोड कसं करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंक जर तुम्हाला सापडली त्याच्यावर क्लिक करा, सीधं तुम्ही ह्या पेजवर पोहोचताना असं. ठीक आहे. याच्यावर आले, याच्यावर डायरेक्ट हे तुमचं रजिस्ट्रेशन ID आणि जन्मतारीख टाकायची आणि सीधं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. ठीक आहे. हॉल तिकीट कसं असतं ते पण पाहून घ्या. हॉल तिकीट असं असणार तुमचं रोल नंबर, बिल नंबर, नेम, फादर आणि तुमचं सिटी ऑफ एक्झाम. एक्झाम म्हणजे तुमचं डबल पेपर नाही होणार तिथं. एक्झाम म्हणजे त्यानं ते दिले तसं PST, PET, PSTसाठी. ठीक आहे. हे तुमचं असं हॉल तिकीट असणार आहे. पण ज्यानं डाउनलोड केलं नसेल, डाउनलोड करायचं कसं असेल, आपलं डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा, सीधं तुम्ही त्याच्यावर पोहोचाल आणि तिथं रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकायची आणि सीधं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार. ठीक आहे. ज्यानं डाउनलोड केलं नसेल, नाही तर CRPFच्या वेबसाईटवर आहे, CRPF गुगलवर टाका, त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. हे झालं हॉल तिकीटबद्दल. आता सगळ्यात मेन तुमचा डाऊट हे की हॉल तिकीट तर आलं आमचं डाउनलोड तर केलं आम्ही, आता समजलं मला. तर तुमचं PET आणि PET PST सोबत तुमचं मेडिकल होणार आहे का. PET PST काय असते, फिजिकल इफिशियन्सी आणि फिजिकल स्टँडर्ड. फिजिकल इफिशियन्सी म्हणजे 5 किलोमीटर रनिंग असणार तिथं, चेस्ट मोजणार आहे, हाईट मोजणार आहे. प्रोसेस काय ते पण सांगतो मी पूर्ण डिटेलमध्ये शॉर्टमध्ये. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ कमी शब्दात की बा तुमचं मेडिकल अलग होणार आहे. तर मेडिकल कधी होणार आहे तुमचं, यानं सांगितलं 20 ऑगस्टपासून तुमचं फिजिकल सुरू होणार. 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत तुमचं फिजिकल राहणार. फिजिकल होतं कसं, फिजिकल होत असतं बघा कॅटेगरी वाईज. सगळ्यात पहिले तुमचं कुठं गेलं ते ओपनचं फिजिकल होईल, EWS, OBC, ST, SC. ठीक आहे. असं तुमचं कास्ट वाईज फिजिकल होत असते. दरवर्षीचा हा रेकॉर्ड आहे. ठीक आहे. तुमचं असं फिजिकल होणार आहे. त्याच्यामुळं ओपनचे जे पोरं असेल त्याच्या स्टार्टिंगला फिजिकल राहणार आहे. EWS त्याच्यानंतर OBC, तसा तो सिक्वेन्स राहणार तुमचा. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. आणि प्रोसेसमध्ये काय काय बदल आहे, बदल हाच आहे की तुमचं फिजिकल सोबत मेडिकल होणार नाही. मेडिकल कधी होईल भैया, तर मेडिकलसाठी तुम्हाला पकडून चाल तुम्ही आरामात तुमचं 12 सप्टेंबर ही लास्ट डेट राहणार आहे. तुमचं मेडिकल एनी हवं ते ऑक्टोबरमध्येच घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मेडिकलचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता फक्त एकच गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तुमचं 5 किलोमीटर रनिंग. 5 किलोमीटर रनिंग सोपी नसते, जेवढी तुम्ही समजू राहील तेवढी. 5 किलोमीटर रनिंग करा. एक मिनटं फक्त. ठीक आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे तुमचं 5 किलोमीटर रनिंग करा. तर तुम्हाला समजलं तुमचं फिजिकल सोबत मेडिकल होणार नाही, मेडिकल तुमचं अलग होणार आहे.
तर तुमचं काय काय असते, 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला कव्हर करणं आहे 24 मिनिटात. तुमची हाईट, आता हाईट तर काही टायमर वाढू शकत नाही, काही कमी बी होऊ शकत नाही. वजनवर बी कंट्रोल ठेवा, वजनमध्ये काही जास्त काढत नाही कोणी. एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ आणीन लागलं तर लास्टमध्ये. आता फक्त तुम्ही तुमचं रनिंगवर फोकस करा. 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटात काढणं आहे. बाकी चेस्ट पण मेन असते. ज्याची चेस्ट नसेल त्याने जिम मारा, नाही तर काय करा, पण चेस्ट 80 सेंटीमीटर लागतेच. चेस्टमध्ये सूट कोणाला असते ते सांगेल मी. ठीक आहे, हे झालं. आणि हे हॉल तिकीट बघून घ्या. हे हॉल तिकीट बऱ्याचशा पूर्ण आपलं टेलिग्राम ज्यांना जॉईन केलं नसेल, टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे, जॉईन करा. पोरं तिच्यावर कामीच्या गोष्टी डिस्कस करत असते. ठीक आहे, हे झालं. आता काय पोराचं सेंटर डायरेक्ट एक डाऊट तो सांगत राहिला, तेच म्हणत मी काहीतरी राहिलं आपलं, की बा सेंटर कोणकोणते महाराष्ट्राचे. तर महाराष्ट्राचे आतापर्यंत मला माहीत झाले 2 सेंटर आहे. एक आपलं पोराला हे भेटले CRPF बिलासपूर छत्तीसगडमध्ये, जे बाउंड्री राहत होती त्याला डायरेक्ट छत्तीसगड फेकून दिलं, डायरेक्ट CRPF बिलासपूरमध्ये काय पोराला. आणि आपलं एक पुण्याचं तळेगाव, हे बिलासपूर 2-3 जणाले आहेत, म्हणजे बऱ्याचशा जणाले. महाराष्ट्रात एकच सेंटर आहे सध्या तरी माझ्या अंदाजानं. नाही तर आपलं टेलिग्रामवर आहे, मी तुम्हाला सांगेन नंतर. नाही तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तेव्हा समजतेच पोरं हॉल तिकीट टाकतेच तिच्यावर कोणतं सेंटर आहे आणि कोणासोबत आहे काय नाही ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार. आपलं महाराष्ट्र सेंटर पुणे, हे फक्त पुणे तळेगाव. बऱ्याचशा पोरांनी इथं आधी दिलं असेल त्याचं फिजिकल आणि मेडिकल पण. ठीक आहे, पण ह्यावेळेस फक्त काय असणार तुमचा बदल, की तुमचं मेडिकल नंतर होणार आहे. ठीक आहे, हा अपडेट असणार आहे. त्याच्यामुळं आता मी हा व्हिडिओ बनवला होता काही दिवसाआधी, की 20 ऑगस्टपासून फिजिकल ज्यांना याच्यावर भरोसा केला असेल ते फायद्यात राहील असेल. ठीक आहे, आता ज्यानं नसेल केला, अजून काही टाईम नाही गेला फिजिकल चालू करणं. आता असं नका म्हणू की मग जाऊ हॉल तिकीट डाउनलोड होईल मी तेव्हाच चालू करेल. हॉल तिकीट डाउनलोड होईनच तुमचं बहुतेक, आता काल वेबसाईट जाम होते जास्त. ठीक आहे, तर हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. 20 ऑगस्टपासून फिजिकल आहे, 12 सप्टेंबरपर्यंत. आणि तुमचं 5 किलोमीटर भैया तयारी करा. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. एक व्हिडिओ आणतो मी तसा याच्यासाठी, फिजिकलची तयारी कशी करायची सगळ्या गोष्टी. आणि अजून तुमचा काही डाऊट राहत असेल, टेलिग्राम चॅनल पण आहे आणि आपलं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत भैया जय हिंद.